शेतकरी बंधू नमस्कार। बऱ्याच आपल्याला शेतकरी बंधूंच्या कमिटमेंट आलेले आहेत की सर आपल्याला मदर प्लांट नर्सरीतले बघायचे आहेत। तर आपली नर्सरी जी आहे ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी आहे। 1982 ची नर्सरी आहे, म्हणजे आजच्या घडला 42 वर्षाची जुनी नर्सरी आहे। आज दिनांक 2/4/2024 ला आपण जो व्हिडिओ बनवणार आहोत हा मदर प्लांटचा जी रोपं आहेत त्यामध्ये आंबा, फणस, त्याचबरोबर जांभळ असे जे मदर प्लांट आहेत जे आम्ही मातृवृक्ष म्हणतो त्या ह्याच्यावरती आपल्याला आजचा व्हिडिओ बनवणार आहोत। तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष शेतकरी बंधूंचे स्वागत। त्याचबरोबर जे माझे शेतकरी बंधू डेली व्हिडिओ पाहतात आणि त्यांची जी इच्छा असते त्यानुसार आपण व्हिडिओ बनवत असतो। आता आपल्या नर्सरीमध्ये जे 35 एकरमध्ये मदर प्लांट लावलेले आहेत त्यामध्ये पहिला व्हिडिओमध्ये हापूस आंबा, आता हा क्रमांक 14, म्हणजे जी आपल्या नर्सरीमध्ये झाडं आहेत त्यामध्ये प्रत्येक झाडाला अशी नंबरिंग टाकलेली असतात जेणेकरून शेतकरी बंधूंना त्या झाडापासून आम्ही जी कलमं बनवतो त्यापासून त्यांना अनुदान घेता यावं। आता हे जे झाड आहे टोटल ओल्ड झाड आहे, आपल्या नर्सरीतली जुनी झाड आहेत। आता ह्यांची वाढ जास्त होत्या म्हणून आपण अशा प्रकारची खरड छाटणी केलेली आहे, कारण आपल्याला ह्या झाडापासून ज्या स्टिक पाहिजे असतात त्यासाठी ह्या मदर प्लांटचा हा वापर होतो। आता खरड छाटणी ही सगळ्या प्लॉटमध्ये पूर्ण आपण बघू शकतो अशी डेरेदार झाड बनवलेली आहेत। ह्याचं कारण जर बघितलं तर आपल्याला स्टिक लागतात आणि स्टिकच्या पासून कलमं जी आपण स्वतः बांधत असतो। आज महाराष्ट्रातली एवढी मोठी नावाजलेली नर्सरी आहे, त्याचबरोबर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं दिली जातात। बुकिंगनंतर शेतकरी बंधूंना रोपं घरपोच सल्ला मार्गदर्शन त्याचबरोबर अनुदान घेता येतं। त्यासाठी शासनाच्या नियमानुसार नर्सरीमध्ये जे मदर प्लांट बघतोय आपण त्यामध्ये अशा प्रकारचे सर्व मदर प्लांट जे आहेत हे सुरुवातीपासूनचे मदर प्लांट, त्यामध्ये हा हापूस आंबा, असे प्रत्येक प्लॉटमध्ये जिथं आम्ही लॉन हे सगळं असं डेव्हलप करत असतो त्या ठिकाणच्या बाजूला सावली बेस तयार व्हावा आणि मदर प्लांटचा हा आपल्याला कलमासाठी वापर व्हावा ह्यासाठी हा पूर्ण जो प्लॉट आहे हा देवगड हापूस आंब्यासाठी। आता मगाशी आपण 14 नंबर झाड बघितलं, अशी 100 झाडं 35 एकरामध्ये प्रत्येक जातीची ही आपल्याकडे मातृवृक्ष म्हणून आहेत, बघू शकतो। आता आम्ही यांची छाटणी घेऊन फुटव्यासाठी आपल्याला या झाडाचं नियोजन केलं जातं। आता हे इथं हापूस क्रमांक 9 बघू शकतो आपण, एकदम ओल्ड झाड आहेत जी शेतकरी बंधूंना मातृवृक्ष म्हणून कलमं बांधण्यासाठी आम्ही जी वापर करतो आणि प्रत्यक्ष शेतकरी बंधूंना नर्सरीवरती येता येत नाही त्यासाठी ही अशा प्रकारची जी झाडं आहेत। आता ह्याच व्हिडिओमध्ये आपण आता ठराविक दिवसानंतर आपल्याकडल्या झाडांना, जसं आता नर्सरी जुनी असल्यामुळे आपण स्पेअरसाठी नवीन झाडं जी ही केलेली आहेत। जसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये बोललो की आपण 35 एकरच्या बॉर्डरला वेगवेगळी अगदी झाडं मदर प्लांटसाठी, आता हा केशर आंबा, ऑलरेडी आपल्याकडे केशर आंब्याची जुनी मदर प्लांट आहेत, पण पुढील नियोजनासाठी आपण ज्या रोपांच्या पिशव्या खराब झाल्यात त्यांना डायरेक्ट असं 35 एकरच्या न्यू साईडवरती मदर प्लांटसाठी म्हणून आता रिकमेंड केलेला आहे। शेतकरी बंधूंना महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी। आता जसं मी सांगितलं की प्रत्येक जातीची आम्ही 100 रोपं, आता हा केशर जो आहे आणि 27 नंबर असा हा मातृवृक्ष जो बघतो आपण किती डोलदार वाढलेला आहे, डेरेदार आहे, याचं लाईव्ह आपल्याला पाहता येतं।
तर शेतकरी बंधूंना खात्रीची रोपं, सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन हे मिळत असतं. डेली अपडेट शेतकरी बंधूंनी त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. आता एकच आमच्यातला इथला चालूमध्ये आपण केशर आंब्याचा मातृवृक्ष बघू शकतो आहे. ह्या प्लॉटमध्ये क्रॉस पॉलिनेशनसाठी हा लावलेला आहे. किती डेरदार आहे. त्याचा व्ह्यू बघू शकतो. प्युअर केशर आंबा कोकणातील जे मी व्हिडिओमध्ये सांगत असतो त्यासाठी हा अशा प्रकारचा डोलदार केशर आंबा. हे पूर्ण सर्व जे नियोजन असतं ते डेरेदार आंब्याचं आपल्याला स्टिकसाठी उपयोग होतो, कलमासाठी उपयोग होतो. त्यासाठी अशा प्रकारचे मदर प्लॅन्ट, त्यामुळे कलमं आपल्या इथं स्वतः बांधली जातात. 22 पॉली हाऊस आहेत आपल्याकडे. 5 वर्षापर्यंत तयार झाडं मिळतात. आता आपण ह्यानंतर जो फणस आहे कापा फणस, त्याचा आपण लाईव्ह बघणार आहे. 35 एकरात जागा, हवी ते झाड मागा, हे आमचं जे ब्रीद वाक्य आहे. आज 250 कामगार आहेत, 40 कोटीचा टर्नओव्हर आहे. अशी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी. आता हा जो आहे कापा फणस, आता शेतकरी बंधू आम्ही जी रोपं तयार करतो ह्या स्टिकचं पण करतो आणि ह्या झाडापासून उत्पादन पण घेतो. बघू शकतो झाडाला किती फळं आहेत. अशा प्रकारे कापा फणस अगदी घरच्या घड लागलेले आहेत. ओल्ड झाड आहेत, त्यामुळे आपल्याला नर्सरी जुनी असल्यामुळे सर्व असे प्रत्येक बॉर्डरला. आता मी इथं उभारून पुढील व्हिडिओमध्ये आता दिसते बघा, हे पण फणसाचं झाड आहे. व्हिडिओ झूम केलेला आहे आपण ह्यासाठी की ह्या बांधावरून त्या बांधावरील झाड अशा प्रकारचं जे वर्षाला 5-50 हजार रुपये कमवून देतं झाड, आणि ज्याचा वापर आपण कलमासाठी करतो. आपल्याकडे फणसामध्ये व्हिएतनाम सुपर आर्ली, त्याचबरोबर नोनी, G33 अशी सर्व प्रकारची रोपं मिळतात. खात्रीची रोपं, सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन, आणि स्वतः कलम बांधत असल्यामुळे महाराष्ट्रात आपल्याला खात्रीची रोपं बुकिंगनंतर सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण अजून आपल्या नर्सरीमध्ये जे मदर प्लॅन्ट आहेत, आता आपण जांभळाकडे जाऊया. जे आपलं जांभळाचं मदर प्लॅन्ट आहे, कोकण पाठवली जातीचा. ही झाडं जी आपण लावलेली आहेत पहिली, आणि या झाडांना 41 वर्ष होऊन गेले. 41 वर्ष होऊन गेले या झाडांना. आपल्या जांभळीमध्ये जी कोकण भाडवली झाड आहे, ह्याच्या स्टिक आपण स्वतः इथं काढून ह्याच्यापासून कलमं बांधत असतो. 22 जी पॉली हाऊस जी सांगितली त्या ठिकाणी अशी मदर प्लॅन्टचा आपण सर्व मदर प्लॅन्टच्या स्टिक घेऊन त्याच्यापासून आपण जी कलमं बांधायसाठी नियोजन करत असतो. त्यामध्ये सर्व फळझाडे आपल्या नर्सरीच्या 35 एकरच्या बॉर्डरवरती आपल्याला पाहायला मिळतात. तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी शेतकरी बंधूंनी चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, शेअर करायचं आहे. जसं मी पहिल्यापासून सांगत आलो की शेतकरी बंधूंना खात्रीची रोपं दिल्यानंतर शेतकरी बंधू हा आपला एक असा ध्येय आहे की त्यांना रोपं लागवडीपासून सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन आणि बाजारपेठेपर्यंत सर्व जे आपण नियोजन देतो आहे, त्यासाठीच आज आपला कस्टमरचा बेस जो पर्सनल माझा 4 लाख कस्टमरचा बेस जो आहे हा फक्त शेतकऱ्यांच्या विश्वासामुळे तयार झालेला आहे. तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि जास्तीत जास्त शेतकरी बंधूंच्यापर्यंत व्हिडिओ पोचवा. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी, सरकारी नर्सरी
महाराष्ट्रात रोपं दिल्यानंतर अनुदानला बिल, खात्रीशीर रोपं आणि सर्व ठिकाणी रोपं बुकिंगनंतर घरपोच. लाईव्हमध्ये बघू शकतो. केशर आंबा असेल, चिंच असेल, लिंबू, त्याचबरोबर अंजीर, फणस, काजू, चिक्कू, त्याचबरोबर टिशरचे सागवान, महोगनी, रामफळ असेल, संत्री, मोसंबी अशी सर्व फळझाडे आपल्याकडे मिळतात. आणि लागवडीपासून सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन. अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, शेअर करायचं आहे. दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आपला दिवस शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.